तर मंडळी, तुम्हा सगळ्यांना माहितीच आहे की सगळ्या प्रकारच्या डाळी खाणे हे आपल्या शरीरासाठी किती आवश्यक आहे। पण रोजच्या जेवणात मोस्टली सगळ्या डाळी आपल्याला खाल्ल्या जात नाही। त्याच्यामुळे आज आपण बनवणार आहोत मिश्र डाळींचे अप्पे। अप्पे हे सगळ्यांनाच खायला आवडत असतात आणि ते जर पौष्टिक होणार असेल तर ते त्याहून चांगले। आपल्याकडे जेवढ्याही डाळी अवेलेबल असतील त्या सगळ्या डाळींचे छिलके नसणारी डाळ म्हणजे सोल ज्याला आपण म्हणतो ती घ्यायची, कारण की भिजत घातल्यानंतर त्याचं साल निघतं आणि ते धुवायला खूप सारं पाणी वेस्ट होतं, त्याच्यामुळे सोल घ्यायचं। माझ्याकडे सोल नव्हता म्हणून मी छिलकेवाली डाळ घेतलेली आहे। तर मी घेतलेला आहे उडीद, मूग, हरभऱ्याची डाळ, त्यानंतर तुरीची डाळ आणि मसूरची डाळ। या सगळ्या डाळी मी एक एक वाटी घेतलेल्या आहे आणि त्याच्याबरोबर 2 वाटी तांदूळ घेतलेले आहे आणि हे मी 6 ते 7 तास भिजत घातलेले आहे। आता ही डाळ व्यवस्थित भिजली की याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे। आता मी छिलकेवाली डाळ घेतली त्याच्यामुळे आता हे सगळे साल काढायला माझं खूप सारं पाणी वेस्ट होणार आहे। तर असो, आता डाळ आपली छानपैकी स्वच्छ धुवून झाली की त्याला आपल्याला मिक्सरमधून ग्राइंड करून घ्यायचं आहे। खूप पातळ असं बॅटर ठेवायचं नाहीये, नंतर लागलं तर आपण पाणी ॲड करू शकतो। आणि आता ओव्हरनाईट ह्याला आपल्याला असंच फर्मेंट व्हायला ठेवून द्यायचं। डाळींमध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रोटीन असतं, जे की एखादा नॉन व्हेजिटेरियन व्यक्ती चिकन खाऊन जितकं त्याला प्रोटीन मिळत असेल तेवढं तुम्ही डाळींमध्ये कव्हर करू शकता। त्याच्यामुळे ह्या सगळ्या प्रकारच्या डाळी खाणे खूप आवश्यक आहे। आता माझं मिश्रण छानपैकी फर्मेंट झालेलं आहे। ज्याप्रमाणे आपण ड्रायफ्रूट्स हे ओव्हरनाईट सोक करून मॉर्निंगमध्ये खातो त्याच्यामुळे ते जास्त पौष्टिक होतं, त्याचप्रमाणे डाळी सुद्धा ओव्हरनाईट सोक करून जेव्हा आपण त्याला सकाळी खातो तेव्हा त्या जास्त पौष्टिक होतात। विथ दॅट आपण त्याला फर्मेंट करतो आहोत, तर त्या फर्मेंटेशन प्रोसेसमुळे ते पचायला जास्त हलकं होतं। आता यामध्ये बारीक चिरलेले कोथिंबीर, मिरची, कांदा, त्यानंतर चवीसाठी मीठ किंवा इतरही काही व्हेजेस असतील जसं की शिमला मिरची आहे किंवा गाजर आहे, या गोष्टी पण तुम्ही घालू शकता। आता अप्पे पात्रामध्ये तेल घालून घ्यायचं आहे। ते गरम झालं व्यवस्थित की त्याच्यामध्ये आपल्याला हे मिश्रण घालायचं आहे आणि त्यावर झाकण ठेवून एक 5-10 मिनिटं त्याला शिजू द्यायचे। आता हे अप्पे छानपैकी फुलून आले आणि वरून कोरडे झाल्यासारखे दिसले की त्याच्यावर थोडंसं तेल घालायचं वरून आणि त्याला परतून घ्यायचं। तर अशा प्रकारे अप्पे बनवल्यामुळे आपला जो प्रोटीन इंटेक आहे तो पण कंप्लीट होईल आणि आपल्याला पौष्टिक आणि टेस्टी सुद्धा खायला मिळेल। आता याबरोबर लागणारी चटणी आपण बनवून घेणार आहोत। तर हरभऱ्याची डाळ मी रात्रभर भिजत घातलेली आहे। या डाळीमध्ये आता मिरची, कोथिंबीर आणि थोडंसं दही आणि साखर आणि मीठ घातलेलं आहे आणि याला आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं। आणि आता या चटणीमध्ये आपण एक तडका ॲड करणार आहोत, ज्याच्यामध्ये आपण मोहरी, जिरं आणि कढीपत्ता घालून ह्याचा तडका रेडी करून आपल्याला मिश्रणावरती ॲड करायचं आहे। तर अशा प्रकारे आपली हरभऱ्याच्या डाळीची चटणी आणि अप्पे रेडी झालेले आहेत। आणि याच मिश्रणापासून आणखी खूप काही गोष्टी बनवता येऊ शकतात, जसं की उत्तप्पा आहे किंवा डोसा आहे किंवा इडली आहे, हे सुद्धा बनवू शकतं। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा। कधी बनवली असेल तर ते सुद्धा मला नक्की सांगा आणि नसेल बनवली तर एकदा ट्राय करून बघा। आवडली असेल तर इतरांबरोबर सुद्धा शेअर करा। बाय बाय।